दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले त्यांनी संविधान, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मुजरा करून मी सौ संजना संजय जाधव गडहिंग्लज आणि कोल्हापूर येथील रहिवासी असून विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती की विचार। कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थच असा आहे, बा म्हणजे बाणेदार ते स्वभावाने, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, आणि सा म्हणजे साधक ते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतू ज्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा, आणि ब म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे, आ म्हणजे आनंद ज्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, आणि बे म्हणजे बेधडक 14 तळ्याचा सत्याग्रह केला, ड म्हणजे डगमगले नाहीत ते संकटे आल्यावर, आणि ग म्हणजे करते समाज उन्नतीचे, आणि र म्हणजे रचयिते संविधान निर्मितीचे। असे होते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरं सांगू, चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली भरडलेल्या शोषितांना आणि पीडितांना चालायला रस्ता नव्हता, खायला भाकरी नव्हती आणि प्यायला पाणी नव्हतं, अशा या शोषितांना पीडितांना त्यांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांना अधिकाराने हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले। होते अंधारलेले जीवन, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसल्या त्यांचे अश्रू, पुसल्या त्यांचे अश्रू, देण्या नवसंजीवन, देण्या दीनदलितांना नवसंजीवन। अवतरला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी होते आणि आईचे नाव भीमाबाई होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अतिशय हुशार होते, वाचन हा त्यांचा आवडीचा छंद होता, आणि या त्यांच्या वडिलांमुळेच हा छंद त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, आणि हा छंद संविधान निर्मितीमध्ये आसमंत ठरला, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अतिशय अभ्यासू वृत्तीचे आणि हुशार होते, म्हणूनच त्यांनी मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, BA, MA आणि DLiT अशा अनेक पदव्या संपादन केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास अतिशय आवडायचा, म्हणूनच ते मला म्हणायचे, म्हणूनच ते मला नेहमी म्हणायचे, म्हणूनच ते नेहमी म्हणायचे की मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो। म्हणूनच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी समाजाला सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि हे दूध जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। ते नेहमी म्हणायचे की आयुष्यभर जरी आपण शिकायचं ठरवलं तर विद्यासागराच्या कडेला गुडघावर ज्ञानात आपल्याला जाता येईल, असे त्यांचे ठाम मत होते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा क्रांतिकारी मूलमंत्र त्यांनी समाजाला दिला। खरं सांगू, सार्वजनिक बांधवठ्यावर या शोषितांना दीनदलितांना पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। यापैकीच एक 14 तळे, महाड येथील 14 तळे स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना पाणी पिऊ देत नव्हते, पाणी भरून देत नव्हते। म्हणूनच 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह आंबेडकरांनी केला, आणि अशा प्रकारे त्यांना माहित होतं की दीनदलितांच्या ह्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्या मनुस्मृतीमध्ये निर्माण झालेल्या आहेत, म्हणूनच त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले। आणि जेव्हा त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्यांनी उंजळीने प्रथम पाणी पिले, आणि उंजळीने पाणी पिऊन झाल्यानंतर आपल्या अनुयायांना त्यांनी पाणी पिण्यास सांगितले। भारतीय संविधान निर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे। आणि अशा या माझ्या आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाला, आणि अशा या महामानवाला खरंच मी त्रिवार अभिवादन करते। त्यांनी जगावं कसं, संघर्षाविरुद्ध लढावं कसं, आणि अन्यायाविरुद्ध लढावं कसं, हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिले। ते नेहमी म्हणायचे की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या, मगच तो बंड करून उठेल। आणि भारतातल्या स्त्रियांना ते नेहमी सांगायचे की भारतातल्या स्त्रियांनी समाजाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची गरज आहे, आणि स्वतःला बदलण्याचा त्या जेव्हा प्रयत्न करतील तेव्हा त्या अभिमानाने सांगतील। अशी असंख्य वादळ पेलो आम्ही, तेवढा आत्मविश्वास आमच्यात आहे। पाठी जर पायाखाली जमीन आमच्या पाठीशी उभे आकाश आहे। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते व्यक्ती नसून, व्यक्तिमत्व नसून एक यशस्वी जीवनाचे मौलिक विचार आहेत, धगधगता अंगार आहेत। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते
की आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या बाबासाहेबांचा दरारा. धन्यवाद.